आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. पोलीस गाडीतले कार्यकर्ते उतरून ते मिरवणुकीत सामील केलेले काही त्यांनी बघितलेले आहे. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो की लोकशाही आहे. जो गुन्हेगार आहे त्याला अटक झाली पाहिजे, ज्यानं गुन्हा केलाय त्याला अटक झाली पाहिजे. तुम्ही दबाव टाकून मी आवर्जून सांगतो, ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीने आम्ही प्रवेश केला त्यावेळेस या आमदारांनी तालुका बंद केला. त्यांच्या घरावर आबासाहेबांच्या घरावर दारूची बाटली फेकली. त्यामध्ये आपल्याला माहित आहे त्यांनी तक्रारी दिली नाही आणि जे कोण गावले साहेब ज्यांनी लेखी दिली ते कोण निघले ते माहित आहे. ते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते निघले हे सगळ्यांना माहित आहे. आजही तसाच प्रकार झाला. आज आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय केला म्हणून त्यांनी गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली. पण वास्तविकता आपण जर बघितलं तर व्हिडिओमध्ये बघितलं तर तलवारी घेऊन फिरणारे त्यांचेच कार्यकर्ते, शिवेगाळ करणारे त्यांचेच कार्यकर्ते, पोलिसांनी त्यांना पकडलं असताना त्यांना सोडायला लावणारे हे आमदार आहेत. मी या घटनेचा निषेध करतो आणि मी आपल्याला विनंती करतोय की ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केलाय, दहशत या गावामध्ये निर्माण केली आहे, चौकात दहशत निर्माण केली आहे, त्यांना अटक करा. जोपर्यंत त्यांना अटक करण्याचा शब्द देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, ही आमची भूमिका आहे. नसेल तर साहेब आम्ही तुम्हाला त्यांची जर आमदारांची जर इच्छा असेल आणि आमदारांना जर वाटत असेल, त्यांचं जर समाधान होणार असेल आम्हाला अटक करून, तर साहेब आमच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही अटक व्हायला तयार आहे. मी आहे समाजासाठी, आम्ही दोघं तर पहिल्या टोक्याला आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही सगळे अटक व्हायला तयार आहे. अटक व्हायला आम्हाला अटक करा. या आमदारांची पद्धत नव्हे. लोकशाहीला घातक एखादा आमदार येऊन इथं येऊन भडकाव भाषण करत असेल, लोकांना भडकवणार असेल तर ते लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे त्या घटनेचा आणि आमदारांचा आम्ही निषेध करतो. आणि साहेब त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ घ्या आणि आम्ही विनंती करतोय, नसेल तर आम्हाला अटक करा साहेब. गाडी आमच्या काही मोठ्या गाड्या फोडलेल्या आहेत, त्याच्या काका फोडलेले, इनोवा सारखी गाडी आमची फोडलेली आहे. साहेब हा अन्याय करून आमच्या कार्यकर्त्यावर लाकडी तलवारीनं याने मारहाण करण्याचा प्रयत्न, तलवारीचा नंगानाथ, त्याचे व्हिडिओही व्हायरल झालेले. आणि अशी परिस्थिती असताना शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला अन्याय करून हल्ला करून आज या तालुक्याच्या आमदारांनी दबाव तंत्र वापरून तिथं शांतता टिकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी भडक भाषण करून आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करून आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची भाषा केली आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकून ते त्यांची पोळी वाजून घेत आहेत. त्यांनी जे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले गुन्हे आहेत ते गुन्हे लपवण्यासाठी ते आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करा, त्याशिवाय आम्ही उठणार नाही अशा पद्धतीची धमकी देऊन ते इथं पोलीस प्रशासनावर दबाव टाकत होते. आणि एवढंच नाही तर काही पोलीस स्वतः जाऊन कार्यकर्त्यांनी बघितलेलं आहे, काही जणांच्या व्हिडिओ रेकॉर्डमध्ये आलेला आहे. काही कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाडीत सांगितलं आज कोळ्यात शांतगाव आहे, तर बऱ्याच वेळा मी कोळ्यामध्ये येऊन गेलेलो आहे आणि कोळ्यात शांतगाव असताना होईल असं मला वाटलं होतं. पण त्या ज्या काय घटना झाल्या त्या चुकीच्या झाल्या. आता तुमचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे जे पुणे त्यांना दोषी असेल त्याच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू, कडक कायदेशीर कारवाई करू आणि त्याला योग्य ते निर्णय देऊ त्यामध्ये. आपण या ठिकाणी सर्वांनी जावं, शासनाने जावं आणि आपल्याकडून आम्ही योग्य ते कायदेशीर कारवाई करू त्यामध्ये. आणि एक सर्व जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करेल, निर्दोषाला पुन्हा एक पकडणार, जे दोषी असेल त्याला पकडा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर कारवाई नाही केली तर मग आम्हाला नाही झालं निष्ठ बसवले की पुन्हा घेऊन बसायचे. मी तुम्हाला एकदा सांगितलं की आमच्याकडून योग्य ती कायदेशीर कारवाई होईल. समोरचा असेल का तुमचा असेल, योग्य ते कायदेशीर या ठिकाणी आपल्याला पोलीस प्रशासनानं येऊन शब्द दिलेला आहे
पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल म्हणून शब्द दिलेला आहे. त्यामुळे आपण साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण उठूया का? त्यांना अटक करायचा शब्द दिलाय साहेबांनी. उठूया का आपण? ठीक आहे. जर झाले तर आपल्याने आपण काय का आपण गुन्हाच केला नाही, दोघांवर नाही. आपण गुन्हा केला नाही, आपल्याला अटकच करायची नाही. त्यामुळं एक मिनिट, त्यामुळं माझी विनंती आहे की गेली 4 दिवस, गेल्या 8 दिवसात आपल्याबरोबर पोलीस प्रशासनाने थकले. आज दिवसभर त्यांचंही कष्ट झालेलं आहे. त्यांनाही बायका पोरं घरदार आहे. आपण त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. ते आपले बांधव आहेत. त्याने आज आपल्याला शब्द दिलेला आहे. मी पोलीस साहेबांना, पीआय साहेबांना, इथं डीवायएसपी साहेबांना धन्यवाद देणार आहे. आम्ही इथून उठतोय साहेब तुमच्या विनंतीला मान देऊन. पण अशा प्रकारची आमदारांनाही विनंती करा की उठलं का सुटलं येऊन दादागिरी दडपण्याची भाषा करू नका. हे चांगलं नाही एवढं सांगतो. आणि आम्ही शांततेने आपापल्या घरी शांततेने जावा. आणि पराभव आपला झालेला आहे, आपण मान्य केलेला आहे. आपण कुणावरही दादागिरी करायची नाही, आपण कुणालाही काय म्हणायचं नाही. शांततेने आपापल्या घरी आपण जावं.